कलाजंग मारण्याचा प्रयत्न, कलाजंग मारला आणि चितपट कलाजंग वरती आर्यन इंदलकर भोर विजयी उपउपांत्य फेरीमध्ये प्रवेश। माझे 500 रुपये, विनोद शिंदे 200 रुपये, तुकाराम आळंदे 200 रुपये, तानाजी आळंदे। कुस्ती नियमाने ऍक्च्युअली सेमी फायनललाच खेळणार असतील, परंतु लॉस भाग्य पद्धतीमध्ये एकत्र आले। यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे महाराष्ट्रातील नामवंत पैलवान या ठिकाणी आपल्या खुल्या गटामध्ये त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि अतिशय स्पर्धेचं वेगळे पण जरी सांगायचं झालं तरी महिलांच्याही कुस्त्या या ठिकाणी आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊन त्या ठिकाणी घेत असतो आणि अतिशय चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थितीमध्ये आणि पंचक्रोशीतील सर्व त्या ठिकाणी तालुक्यातील हा राजकीय आमचं गाव कोंडूर गाव हे त्याला त्या ठिकाणी अपवाद आहे। आम्ही कुठलाही तमाशा न करता आपल्या होतकरू कुस्ती पैलवानांना त्या ठिकाणी आपल्या गावाकडनं सहकार्य व्हावं, अनेक गरीब मुलांना त्या ठिकाणी कुस्तीमध्ये चालना मिळावी म्हणून आम्ही हा कुस्तीची स्पर्धा आज या ठिकाणी भरवलेली आहे। राजकीय ज्या कुस्त्या आहेत त्या चालूच आहेत, त्या 4 जूनला आपल्याला त्या ठिकाणी समजतील, परंतु आज कुस्तीची जी स्पर्धा आहे ही आमची दरवर्षी सालाबाद प्रमाणे ही स्पर्धा असते, त्यामुळे आम्ही आज ही स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे। साहेबांनी एक डाव असा राखून ठेवला की लोक ते वाट पाहते, शेवटच्या क्षणाला पवार साहेब जो डाव टाकणार आहे तो संपूर्ण बारामती लोकसभा आहे याची आठवण काढून ठेवणार आहे। बाबाजी स्वपनराव शेळके। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।